आयसिसचा दहशतवादी शाहनवाजने एक मोठा गौप्यस्फोट केलाय। गोध्रानंतरच्या दंगलीचा बदला घेण्यासाठी गुजरात दहशतवाद्यांचं लक्ष होतं। गुजरातमध्ये सिरियल बॉम्बस्फोटाची आमची योजना होती। गुजरातमधील अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट मालिकेची तयारी असल्याचीही माहिती आहे। दहशतवादी शाहनवाजला 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीतून अटक करण्यात आली होती आणि आता त्याने हे मोठमोठे गौप्यस्फोट केलेले आहेत। गुजरातमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका घडवण्याची या दहशतवाद्यांची तयारी होती। त्यासाठी रॅकेट सक्रिय होतं, काही दहशतवादी संघटना सक्रिय होत्या, अशी माहिती शाहनवाजने दिलेली आहे। अत्यंत धक्कादायक माहिती आहे, पण वेळीच तपास यंत्रणा या दहशतवाद्यापर्यंत पोहोचल्या आणि त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। आयसिसचा दहशतवादी शाहनवाजने हा गौप्यस्फोट केलाय। गोध्रानंतरच्या दंगलीचा बदला घेण्यासाठी गुजरात हे दहशतवाद्यांच्या रडारवर होतं। गुजरातमध्ये सिरियल बॉम्बस्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता, योजना सुद्धा त्यासाठी आखण्यात आलेली होती आणि गुजरातमधली जी काही महत्त्वाची शहर आहे त्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट मालिका घडवण्याची देखील तयारी पूर्ण झाली होती, अशी माहिती शाहनवाज नावाच्या या दहशतवाद्याने दिलेली आहे। दहशतवादी शाहनवाजला 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीतून अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याची जी चौकशी करण्यात आली त्यातून ही धक्कादायक माहिती समोर येते आहे। आपण जाऊयात आपला प्रतिनिधी सोमेश कोलगेकडे। सोमेश, आणखी काय तपशील समोर येतोय याबद्दल? आयसिसच्या एका खूप महत्त्वाची माहिती दिली आहे। नुसार गुजरातमध्ये गोध्राच्या दंगली झाल्यानंतर गुजरातमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला घडवण्याची एक मोठी योजना करण्यात आली होती, असं शाहनवाज याचं म्हणणं आहे। आणि 2002 साली शाहनवाजला गुजरात सरकारने अटक केली होती आणि या शाहनवाज हा गुजरात सरकारच्या एक भूमिकेवरती राग म्हणून गुजरातमधील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर, गर्दीच्या ठिकाणी तसंच गुजरात सरकारच्या संबंधित महत्वाच्या कार्यालयांमध्ये या सर्वांना सिरियल ब्लास्टने टार्गेट करण्याची एक योजना आयसिसने तयार केली होती आणि शाहनवाजच्या अटकेनंतर हा खुलासा झालेला आहे की ज्यामध्ये जवळपास या सगळ्या प्रकरणांना म्हणजे सगळ्या ठिकाणांना गुजरातमध्ये टार्गेट केलं जाणार होतं आणि दिल्लीमधून 2 ऑक्टोबरला शाहनवाजला अटक झाली होती। त्याच्या तपासादरम्यान आणि चौकशी दरम्यान ही माहिती समोर आली आहे की गोध्राच्या दंगलीनंतर गुजरातमधील महत्त्वाच्या ठिकाणांना आणि गुजरातमधील गर्दीच्या ठिकाणांना विशेषतः बॉम्ब ब्लास्टनी, साखळी बॉम्बस्फोटांनी टार्गेट करण्याचा एक प्लॅन हा आयसिसने आखला होता आणि तो आयसिस राबवण्याच्या तयारीत होतं आणि शाहनवाज हा आयसिस ऑपरेटिव्ह हँडलर हा त्यासाठीच भारतामध्ये काम करत होता, असं सध्या त्याने सांगितलंय। आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये दिल्लीतून शाहनवाजला अटक झाली होती, त्याच्या चौकशी दरम्यान हा खुलासा झालेला आहे। ठीक आहे सोमेश, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।